नमस्कार मित्रांनो, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच आपणास गुढीपाडवा या सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गुढी म्हणजे त्याला ब्रह्मध्वज म्हणतात, विजयध्वज म्हणतात. तर ही गुढी उभारण्यासाठी आपल्याला प्राथमिक तयारी काय करायची आहे. तर सर्वप्रथम आपलं मन, शरीर, घर, ऑफिस, दुकान, अंगण, गाडी या सर्व गोष्टी आपण स्वच्छ करायच्या. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अस्वच्छतेला अलक्ष्मी म्हणतात, तर स्वच्छतेला लक्ष्मी म्हणतात. आता गुढीचं स्वागत करत असताना नवीन वर्षामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी, यासाठी ह्या अलक्ष्मीला आपण पहिलं घालवलं पाहिजे. त्यासाठी आपण ही सगळी स्वच्छता करून घ्यायची आहे. आता ब्रह्मध्वज म्हणजे काय, तर ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली म्हणून याला ब्रह्मध्वज म्हणतात. किंवा श्रीरामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये आले त्यावेळेला गुढी उभारली म्हणून साठी त्याला विजयध्वज पण म्हणतात. तर मित्रांनो, आता हे गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण जर आदल्या दिवशी किंवा आधी 2-4 दिवस जर तयारी केली तर गुढी उभारण्याच्या दिवशी आपली गडबड होणार नाही. तर सुरुवातीला आपण ही स्वच्छता करून घेतल्यानंतर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते, आता ग्रामीण भागामध्ये बांबू उपलब्ध असतात. छोटे मोठे बांबू लोक आपल्या शेतातून आणतात, शहरातमध्ये विकत मिळतात. जागेअभावी काही लोक काठी घेतात, तर काही लोक तयार गुढी आता बाजारात मिळते ती देवघरातमध्ये उभी करतात. म्हणजे श्रद्धा महत्वाची आहे. गुढी मोठ्या बांबूमध्ये उभारली म्हणजे आपल्याला देव प्रसन्न होतो असं काही नाही आहे, तर आपल्या मनातली श्रद्धा महत्वाची आहे. तर ज्या त्या परिस्थितीनुसार, ज्या त्या पद्धतीनुसार, परंपरेनुसार आपण हा सण साजरा करतो. आता यासाठी लागणारं साहित्य आहे ते मेन म्हणजे बांबू किंवा बांबूची काठी. त्यानंतर लागते ती साखरेची माळ किंवा त्याला गाठी म्हणतात, साखरेची गाठी म्हणतात. गडवा चांदीचा, तांब्याचा, पितळेचा आपल्याकडे उपलब्ध असेल ते, किंवा काही ठिकाणी कळस सुद्धा वापरतात. मंदिराला जो कळस असतो त्यातले कळस जर कोणाकडे उपलब्ध असले तर ते सुद्धा गुढीसाठी वापरले जातात. कडुलिंबाचा ढाळा, आंब्याचा ढाळा, आंब्याचं तोरण, फुलांची माळ, हळद, कुंकू, अक्षदा, गुळ खोबरं, सुपारी, सुट्टे पैसे, उदबत्ती, कापूर, असं पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य. चौरंग किंवा पाट अशा प्रकारचं हे सगळं साहित्य लागतं. आणि मग आता हे झाले अगोदरची तयारी. दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे, तर प्रातःकाळी आपल्या स्नान संध्यादी कार्यक्रम करायचे आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारायची असते. तर जो आपण बांबू आणलेला आहे किंवा ती काठी आणली ती स्वच्छ धुवावी. अगदी परंपरेनुसार काही ठिकाणी सुवासिक तेल लावून, म्हणजे आपण दिवाळी जसं अभ्यंग स्नान करतो तसं त्या काठीला अभ्यंग स्नान सुद्धा घालण्याची प्रथा पद्धत आहे. आणि त्यानंतर त्याला आपण रेशमी वस्त्र किंवा साडी बांधावी. आंब्याचा ढाळा, कडुलिंबाचा ढाळा हे बांधायचं असते. साखरेची गाठी बांधायची आणि फुलांचा माळ घालून त्याच्यावरती तो जो आपण कलश आहे तांब्याचा किंवा आपण जो वापरणार आहे तो उपडा करून बांधायचा आहे त्याला. आता तो कलश जो बांधणार आहे किंवा कळस बांधणार तो सुद्धा सुशोभित करावा. कुंकाचे पट्टे उडावे, स्वस्तिक उडावं किंवा रंगाने सुशोभित करावा. आणि ती गुढी आपल्या अंगणामध्ये मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा आपल्या टेरेसवरती, खिडकीतमध्ये असं योग्य ठिकाणी त्या ठिकाणी ती बांधावी. आणि त्याच्या पुढं पाट किंवा चौरंग ठेवून रांगोळी काढावी. त्या चौरंगावरती किंवा पाटावरती पानाचा विडा, गणपतीची सुपारी, गुळ खोबरं, निरांजन लावावं, उदबत्ती लावावी. ह्या सगळ्या गोष्टी करून यथाविधी त्याचं पूजन करायचं आहे. आता या वेळेला सर्व कुटुंब एकत्र असणं गरजेचं आहे आणि सर्व कुटुंबानं आनंदानं नवीन कपडे परिधान करून आनंदानं हा सण साजरा करायचा आहे. तर गुढीची पूजा हळद कुंकू अक्षदा पंचोपचार पूजा, गणपतीची पूजा आपण नेहमी करतो त्या पद्धतीनं पंचोपचार पूजा करावी.
गुढीची सुद्धा त्याचप्रमाणे पंचोपचार पूजा करावी, आरती करावी आणि गुढीला प्रार्थना करा, हे नूतन वर्ष सुख समृद्धी आरोग्याचं आणि सर्व भरभराटीचं जावं आणि घरातमध्ये एकोपा राहावा, घरातमध्ये लक्ष्मी नांदावी, यासाठी गुढीची प्रार्थना करावी आणि नवीन वर्ष आनंदात जाईल याची खात्री बाळगावी. धन्यवाद.